नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अशी आशा करते की तुम्ही सर्व माझे व्हिडिओज एन्जॉय करताय आणि माझे व्हिडिओज पूर्णपणे सर्वजण पाहता आहात विदाऊट स्किपिंग द व्हिडिओ. नाहीतर मध्येच स्किप करणे आणि पुढचं ऐकणे असं आपण खूप वेळा करत असतो. पण माझी अशी विनंती आहे की जे व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे पाहावे किंवा त्याच्यामध्ये जी आपण पूर्ण माहिती देतो किंवा काही टिप्स देतो ते आपल्याला मिस होतात. तर तसं न करता जे व्हिडिओज आहेत ते संपूर्ण बघावे अशी मी आशा करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राग आणि स्वर कसं ओळखायचं ते पाहूया. तर हे जे व्हिडिओचा आजचा जो भाग आहे तो जास्त करून प्रारंभिक आणि प्राथमिकची परीक्षा असते त्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. किंवा जे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही गाण्याच्या परीक्षा जर तुम्ही देत असाल तर त्याला ह्या व्हिडिओचा खूप त्यांना फायदा होईल. तर आता पहा मंडळी, मी एक स्केलचा तानपुऱ्याला एक स्केल लावलेली आहे. तर ह्याच्यामधला जो सा आहे तो तुम्ही म्हणायचा आहे मनात. मी तुम्हाला स्केल नाही ओळखायला सांगत आहे, पण जर तुम्ही सा तर सारे ग म प ध नि सा तर सर्वांना येतच. तर आपण ह्या ज्या स्केलमधली जर सा म्हणायचा असेल तर तो म्हणायचा, ती कुठलीही स्केल असू दे. आता तुमचे जे शिक्षक असतील किंवा जे विद्यार्थी परीक्षेला बसणार असतील त्यांचे परीक्षक असतील तर सगळ्यांचे स्केल्स हे वेगवेगळे असतात. आणि जर मेल शिक्षक असतील किंवा फिमेल शिक्षक असतील त्याप्रमाणे प्रत्येकाची स्केल ही वेगवेगळी असू शकते आणि असायलाच पाहिजे. तर किंवा तुम्ही जेंट्स असाल, महिला किंवा मुलं असाल तर मुलांची स्केल ही आणि वेगळी असते. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, त्या स्केलचा जो सा असेल तो म्हणायचा. सा. आता मी तुम्हाला एक स्वर म्हणून दाखवते. आ. आता हा स्वर तुम्ही कसा ओळखाल, तर तुम्ही म्हणाल सा रे ग म प ध नि सा. तर सा रे ग म प. तर तुम्ही पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे मनात की रिलेट करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे आ आ सा रे ग म प ध नि सा. तर नी नाही आहे, सा नाही आहे, ध पण नाही आहे, प. तर प. तर तुम्ही पहिल्यांदा आधी मनात म्हटलं पाहिजे सा रे ग म प ध नि सा. तर सा रे ग म प. तर हे जे म्हणणं आहे ते केलं पाहिजे पहिल्यांदा. गायल्याशिवाय म्हटल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. फक्त मनातल्या मन असं करून नाही करू शकत. त्यामुळं सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा. तर प असे. हा झाला एक सिंगल स्वर. तर आता तुम्हाला सर रे आ आ असे दोन स्वर म्हटलेत तर ते कसं ओळखाल. तर त्यासाठी पुन्हा आ सा रे ग म प. तर आ ग
विद्वांस 2 स्वर झाले. तर यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आधी सा रे ग म पा ध नी सा सा नी द पा म ग रे सा. एक एक स्वर जो आहे तो तुम्हाला हळूहळू म्हणायचा आहे. तर या प्रकारे जर 3 स्वर म्हटले, आ आ, हे 3 स्वर झाले. तर सा रे ग आ आ म प आ आ. म्हणजे तुम्हाला मी काय जे म्हणत आहे ते तुम्हाला इमिटेट करायचं आहे. म्हणजे आ हे तुम्हाला मनात म्हणावं लागेल. रे ग पा हे म्हणायला लागेल. तर अशा प्रकारे स्वर जे ओळखण्यासाठी तुम्ही केलं पाहिजे ते म्हणजे एकतर तुम्हाला हळूहळू प्रत्येक स्वराचा अभ्यास ठराव करून केला पाहिजे. जसं मी सांगितलं तसं सा रे ग म प ध नी सा या प्रकारे. तर आता जर तुम्हाला राग ओळखायचे असतील तर एक त्याच्यामध्ये 2 हे करू शकता तुम्ही, 2 प्रकारे ओळखू शकता. एक तर रागाची धून काय आहे किंवा रागाचं जे आपण म्हणतो चलन ते ओळखून तुम्ही राग ओळखू शकता किंवा रागांच्या स्वरांवरून तो राग तुम्ही ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर रागांची जी बंदिशी आहे त्यासुद्धा तुम्हाला केल्या पाहिजे. म्हणजे म ग रे सा ध नी सा म ग म ध म प ध म ग रे सा नी सा ग म प नी सा. तर तुम्ही म्हणाल की हे कुठले रागांचे स्वर आहेत, बागेश्री आहे किंवा आता मी जर तुम्हाला बंदिश म्हणून दाखवली, चलत चलत मथुरा नगरी में, चलत चलत मथुरा नगरी में, श्याम कान जिय में बसेरा, नंद जी काए छैल छबीला, चलत चलत मथुरा नगरी में. तर तुम्ही म्हणाल ही बंदिश बागेश्री की बिनपलास. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा त्या रागाचे स्वर ओळखले पाहिजेत. आ आ आ
हे तुम्हाला आधी विचार केला पाहिजे की हे स्वर कुठले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर जेवढा स्वरांचा अभ्यास करत जाल तेवढा तुम्हाला जास्त उमगत जाईल. तेव्हा तुम्ही ह्याच्याबरोबर रागांबरोबर त्याच्या बंदिशी देखील म्हटल्या पाहिजेत. म्हणजे बंदिशी जर म्हणत गेलं तर त्याबरोबर आपल्याला त्या रागांमधल्या स्वरांची पण प्रॅक्टिस होते. जे तुम्ही म्हणता त्याच्याबरोबर तुम्ही आलाप घेता, त्यावरून तुम्हाला लक्षात राहू शकतं की बाबा हे आलाप आहे हे या रागामध्ये येतात. मा ग रे सा ध नि सा मा ग म ध मा प ध म ग रे सा. तर मला सांगा पाहू हे कुठल्या रागाचे स्वर आहेत ते. ग कोमल आहे ह्याच्यामध्ये आणि नी कोमल आहे. दिस इज अ हिंट फॉर यू पीपल. सो तुम्ही जर ओळखलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हे कुठल्या रागाचे स्वर आहेत. म ग रे सा ध नि सा मा ग म ध मा प ध म ग रे सा. तर या प्रकारे आपण जसा जसा स्वरांचा आणि कुठल्याही एका पर्टिक्युलर रागाचा अभ्यास, त्यांच्या स्वरांचा आणि चलनचा अभ्यास जर करत गेलो तर आपल्याला ते ओळखायला खूप सोपं होतं. तर हा जो अभ्यास आहे हा अखिल भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्या परीक्षार्थीने तुम्हाला जर सांगितलं की हा राग ओळखा किंवा हे जे स्वर ओळखा तर तुम्हाला ते आलं पाहिजे. कारण राग ओळखणं हे नंतरच्या परीक्षा अभ्यासक्रमामध्ये येतं, प्रारंभिकच्या नंतर. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्वर कसे ओळखायचे आणि राग कसे ओळखायचे, म्हणजे रागांचे स्वर हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. तर तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तर आजच्या या व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.